हॅलो फ्रेंड्स, आज मी इथे दुर्गा टेकडीला आलेलो आहे। 7 नोव्हेंबर आजची डेट आहे। कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी आणि पुनावळेतर्फे जे कॅम्ब्रिज इंटरनॅशनलचे जे डायरेक्टर आहेत मिस्टर राम रैना सर, यांचा 5 तारखेला बर्थडे होता आणि त्यांच्या बर्थडेच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी इथे वृक्षारोपण केलं जातं आणि आज पण इथे आपण आलेलो बघत आहात। कॅम्ब्रिजचे सगळे विद्यार्थी आणि सरसुद्धा दिसत आहेत इथे आपल्याला। वृक्षारोपणाचं एक खास सांगू इच्छितो की दरवर्षी हे जे वृक्षारोपण होतं सरांच्या बर्थडेला, फळांचं वृक्षारोपण होतं, फळांच्या झाडांचं वृक्षारोपण होतं, जेणेकरून पशुपक्षी आपले जे प्राणी आहेत, जीवजंतू आहेत, त्यांना चारा मिळावा, त्यांचं संवर्धन व्हावं आणि त्यांना काहीतरी खायच्या माध्यमातून त्यांचं संगोपन व्हावं। अतिशय उत्तम अशी कन्सेप्ट कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे जे डायरेक्टर आहेत राम रैना सर यांनी ते मांडलेली आहे आणि त्यांच्या बर्थडेला हा जो वृक्षारोपण कार्यक्रम होतो, तर आज या निमित्ताने एन्थुजियास्ट मुलं पण इथे बघतो आहेत। त्यांना खूप असा आनंद होतो आहे की काहीतरी त्यांच्या हातातनं वृक्षारोपण चांगलं घडतं आहे आणि खूप खूप एनर्जेटिक आहेत मुलं आज। तर आपण चला बघूया वृक्षारोपणाचे थोडेसे ग्लिम्स बघू। थँक्यू। आपण लोकेशनला आलेलो आहे। सगळे बघत आहात तुम्ही, सगळी मुलं आहेत, झाडंसुद्धा आपण ठेवलेली आहेत आणि या साईडला पूर्ण असे खड्डे आपण इथे तुम्हाला दिसतील की तयार करून ठेवलेले आहेत। जाणून घेऊया कॅम्ब्रिजचे डायरेक्टर राम रैना सरांकडनं की आजचा एक्झॅक्टली काय उद्देश आहे कार्यक्रमाचा आणि थोडक्यात ते आपल्याला माहिती सांगतील। नमस्कार। कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल आकुर्डी, कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल पुनावले, हे सर्व मुलं इथे दुर्गा टेकडी या स्थानावरती प्रेझेंट आहेत। कारण एकच आहे की आपला जो एन्व्हायरमेंट आहे, आपली जी नैसर्गिक संस्कृती आहे, ते वाचवण्याचा खूप मोठा असा प्रयत्न या मुलांच्या माध्यमातून होतोय। त्याच्यामध्ये कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे पॅरेंटही सहभाग आहेत आणि माझे सगळे टीचर्सही सहभाग आहेत। ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लहान मुलांच्या हस्ते हे वृक्षारोपण होण्यात म्हणजे येणाऱ्या पिढीला एक चांगलं एक्झाम्पल सेट करण्यासाठी उपयोगी होणार आहे। कारण हेच मुलं आपली पुढची पिढी घडवणार आहेत। पण आपण आज वृक्षारोपण फक्त वृक्षारोपण करायसाठी नाही आलो इथे। आपण हे सगळ्या गोष्टी बघतोय की ज्या पद्धतीने एन्व्हायरमेंटला आपण विचार करतो, तसंही आपल्याला या जीवजंतूंचाही विचार केला पाहिजे, या पशुपक्षींचाही विचार केला पाहिजे। फक्त झाडं लावायचं आणि सोडून द्यायचं, ते जगणारे नाही जगणारे, त्याची काळजी कोण घेणार, कसं घेणार, त्याचीही काही दक्षता घेतली जात नाही। पण आपण अशा ठिकाणी आहोत, दुर्गा टेकडी हे असं वाटतं पुण्यातलं काय, महाराष्ट्रातली एक अशी एक टेकडी आहे जिथं एवढं चांगलं संगोपन आणि संवर्धन केलं जातं। हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राक्षस सर आणि तुमच्या सर्व जेवढे टीम आहे त्यांचं कौतुक आहे। जोरात त्यांचं टाळ्या वाजून, कारण एवढी चांगली आपल्या नगरपालिकेकडनं किंवा सगळ्या गोष्टी त्यांच्या पुढाकारानं एवढं सगळं एन्व्हायरमेंट मिळते, चांगली ऑक्सिजन आहे। हे पिंपरी चिंचवडचं ऑक्सिजन सेंटर आहे आणि हा ऑक्सिजन सेंटर आपल्याला सर्व घरोघरी मिळतोय आणि ह्या ऑक्सिजन सेंटरमध्ये आपण आज फळांची झाडं लावतोय। आपण इथे आंब्याची झाडं आहेत, आपल्याकडे पेरूची झाडं आहेत, मला असं वाटतंय जांभळाची झाडं असतील आणि अशा प्रकारे आपण इथे झाडं लावण्याच्या मागे उद्देश एकच आहे की आपली नॅचरल संस्कृती तर जपलीच पाहिजे, पण त्याबरोबर आपल्याला हेही बघितलं पाहिजे की आपण या आजूबाजूच्या एन्व्हायरमेंटला किती चांगलं योगदान देतोय। असं मला वाटतं एकच आमचं आजचं ध्येय आहे, गो ग्रीन, कीप ग्रीन, सेव्ह एन्व्हायरमेंट। येस, गो ग्रीन, कीप ग्रीन अँड सेव्ह एन्व्हायरमेंट। ह्या चांगल्या हेतूने आम्ही सर्व इथे जमा झालोय आणि मला असं वाटतंय हे ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या ठिकाणी असे उपक्रम कराल। धन्यवाद। झाड लावताना जास्त खाली लावायचं, झाड त्याला माती व्यवस्थित टाकायची आणि सर्वात महत्त्वाचं काय, झाड लावल्यानंतर पाणी जास्त टाकायचं। ओके, आमच्या हाय करा सगळ्यांना परत एकदा।
ओके. हॅलो सर. तुम्हाला माहिती आहे आता आपण इथे काय करतो बरोबर आहे. कुठलं झाड आहे? पेरूचं झाड. पेरूच्या झाडाचं तुम्हाला माहिती आहे का काय तिचं मेडिकल पण वापरलं जातं. पेरूचं झाड याच्यातून औषधी पण बनवली जातात बरोबर आहे. तर पेरूचं झाड लावताना तुम्ही काय प्रिकॉशन घेता बरोबर आहे. पहिली गोष्ट काय करायला लागेल, तुम्हाला झाड मोठं असतं त्याचे रूट्स पण जास्त हे असतात तर झाड आपल्याला खाली जास्त व्यवस्थित टाकायला लागेल. दुसरी गोष्ट सेंटरला झाड लावावं लागेल. त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूला ही जी मुळं असतात ही थोडीशी अशी लूज करून तिच्या आजूबाजूनी माती टाकायची आणि सर्वात शेवटी माती टाकल्यानंतर काय महत्त्वाचं पाणी मिळतं. तर तुम्ही त्या हिशोबाने व्यवस्थित झाड लावा आणि झाडला प्रे करा की आम्हाला खूप सारी फळं मिळू देत आणि आमच्या पशुपक्षी जे आहेत त्यांना पण खूप सारी फळं मिळू देत आणि तुम्ही मोठं झाल्यावर पण इथं असाल त्यावेळेस तुम्हाला झाड ऑटोमॅटिक ओळखेल बरोबर आहे. आमच्या सगळं हाय करा. हॅलो. सगळ्यांनी ही माती जी आहे ना ही माती Say something in the mobile. What do you like? Say something. Come on. Tree of mango. Okay. And this mango tree has a very deep roots. Okay. It will hold the soil In the soil and it will give what? mangoes. Shades and fruits. You know? Who likes mango? Everyone likes mango? Okay, girls. Putting the sapling inside. Which tree is this? Mango. Huh? So, any benefits of the mango? Yes. You can use this. See, the mango is for pickle. Mango is for toran, for puja. Right? The mango tree is a deep-rooted tree. Right? It holds the soil. It gives shade. It gives fruit. And what else? It gives the animal place. Right? Good morning and hello everyone. I am Nirmati and we have came here to Ram Tekri for plantation of trees. 1, 2, 3. Go. नमस्कार. मी डॉक्टर निनाद वायकोळे आणि माझ्याबरोबर किरण भाऊ गायकवाड सुद्धा उपस्थित आहेत. आम्ही कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल्सच्या पॅरेंट फोरम रिप्रेझेंट करतो. तर आज रामरायना सरांचा जो बड्डे झाला मागच्या 5 तारखेला, तर प्रत्येक वर्षी त्यांच्या बड्डेला इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला जातो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना इथे वृक्षांचं संगोपन कसं करायचं, नंतर वेगवेगळ्या प्रकारची झाडांची माहिती दिली जाते. निसर्गाच्या सानिध्यामध्ये इथे सगळे विद्यार्थी तुम्हाला दिसतील आलेले आहेत आणि वृक्षारोपणाचा इथे सुद्धा कार्यक्रम चालू आहे. तर पॅरेंट्स फोरमच्या माध्यमातून आज इथे आम्ही प्रतिनिधी म्हणून तुमच्या समोर आलेलो आहोत. जास्तीत जास्त संख्येने तुम्ही अशा कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहत जा. किरण भाऊ, तुम्हाला काय वाटतं? हा निसर्गाचं संवर्धन करणं आज आपल्यासाठी खूप गरजेचं झालेलं आहे. येणाऱ्या परिस्थितीमध्ये ज्या लोकांनी आपल्याला हे शिकवलेलं आहे त्यांचं आपण काहीतरी देणं लागतो आणि आपण आपल्या पुढच्या पिढीला असं काही शिकवलं पाहिजे जेणेकरून आपण जी गोष्ट संवर्धन करत आलेलो आहोत ती पुढं तशी झाली पाहिजे. आज ह्या गोष्टीचा खूप आनंद होतोय की आपण सर्व मिळून एक छोटीशी सुरुवात केलेली आहे. त्या छोट्या सुरुवातीचा आज भलं मोठं वृक्ष झालेलं आहे. जसे मुलं आहेत त्या पद्धतीने ते पुढे आलं अशी सर्वांना आशा बाळगतो. आणि पॅरेंट्स फोरमचं हेच काम आहे की सगळ्या पॅरेंट्सला एकत्र कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून घेऊन यावं. अशा चांगल्या प्रकारचे माध्यम कार्यक्रमातून त्यांनी एकमेकांची ओळख करावी, एकमेकांना सहकार्य करावं आणि निसर्गाचं आपल्याला देणं लागतं. तर आपल्याला निसर्गासाठी काहीतरी करणं आपलं गरजेचं आहे. एवढा चांगला उपक्रम आज इथे करत आहे. याबद्दल पॅरेंट्स फोरमतर्फे आम्ही सर्व कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे जे काही पदाधिकारी आहेत रामरायना सरांना बेस्ट विशेष देतो. धन्यवाद. उधर